नमस्कार. ऑटोमेशनमुळे आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी किती सोप्या झाल्यात नाही का? पण यामागे नक्की कोणती जादू आहे? खरं तर ही जादू अनेकदा एका अगदी सोप्या तत्वावर चालते. आज आपण अशाच एका मूलभूत पण खूप महत्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे सिंगल ॲक्टिंग सिलेंडर. चला तर मग बघूया हे नक्की आहे तरी काय आणि काम कसं करतं. ओके, तर हे आहे आपलं आजच्या विश्लेषणाचं मुख्य पात्र. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे एक असं डिव्हाइस आहे जे फक्त एकाच दिशेने म्हणजे पुढे ढकलण्याचं काम करतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, याला मागे यायला कुठल्याही वेगळ्या पॉवरची गरज नाहीये, म्हणजे कॉम्प्रेस्ड हवेची वगैरे. ते काम एक साधी स्प्रिंग करते. चला तर मग ही सगळी प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण अगदी बेसिक कॉन्सेप्टपासून सुरुवात करून ते एका पूर्ण सिस्टममध्ये कसं काम करतं इथपर्यंत सगळं पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया याच्या मूळ उद्देशापासून. हे उपकरण नक्की कशासाठी बनवलं आहे आणि याच्या कामामागचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे? यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याची वन वे ॲक्शन. म्हणजे काय तर हे खास अशा कामांसाठी डिझाईन केलंय जिथे फक्त काहीतरी ढकलायचंय आणि काम झालं की ते आपोआप आपल्या मूळ जागी परत आलं पाहिजे. यालाच आपण ऑटोमॅटिक रिसेट म्हणू शकतो, ज्यामुळे एनर्जी आणि वेळ दोन्ही वाचतं. आता वेळ झालीये याच्या आत डोकावून बघण्याची. याची रचना कशी असते आणि नेमके कोणते पार्ट्स मिळून हे सगळं काम करतात ते समजून घेऊया. तर हे आहेत याचे 6 मुख्य खेळाडू. सिलेंडर म्हणजे याचं मुख्य शरीर. पिस्टन म्हणजे आतला मूव्ह होणारा भाग. पिस्टन रॉड जो खरी ताकद पुढे पोचवतो. सील जे हवा बाहेर जाऊ देत नाही. स्प्रिंग जी याला परत जागेवर आणते. आणि इनलेट पोर्ट जिथून कॉम्प्रेस्ड हवा आत येते. ओके, आता हे सगळे पार्ट्स एकत्र येऊन 2 मुख्य मोशन्स कशा तयार करतात ते पाहू. एक आहे हवेच्या प्रेशरमुळे होणारा पॉवरफुल पुश आणि दुसरी आहे स्प्रिंगमुळे होणारी सोपी ऑटोमॅटिक रिटर्न ॲक्शन. आणि इथे बघा, या दोन्ही ॲक्शन्स किती क्लिअरली दिसतायत. डाव्या बाजूला आहे फॉरवर्ड स्ट्रोक जो चालतो कंप्रेस्ड हवेच्या ताकदीवर, आणि उजव्या बाजूला आहे रिटर्न स्ट्रोक ज्यासाठी बाहेरून कोणतीही एनर्जी लागत नाही. ते काम फक्त आणि फक्त स्प्रिंग करते. म्हणजे एका बाजूला पॉवर तर दुसऱ्या बाजूला सिम्प्लिसिटी. पण एक मिनिट, या सिलेंडरला कळणार कसं की कधी काम करायचंय आणि कधी थांबायचंय, बरोबर? त्यासाठीच या सिस्टीममध्ये एक ब्रेन असतो, एक कंट्रोलर, आणि तो म्हणजे हा 3x2 वे व्हॉल्व्ह. याच्याशिवाय तो सिलेंडर काहीच कामाचा नाही, फक्त एक निर्जीव वस्तू आहे. सो ह्या व्हॉल्व्ह म्हणजे काय तर कॉम्प्रेस्ड हवेच्या रस्त्यावरचा एक स्मार्ट गेटकीपर आहे. याच्याकडं 2 पोझिशन्स असतात आणि ह्या पोझिशन्सच ठरवतात की हवा सिलेंडरकडे जाणार की तिचा रस्ता ब्लॉक होणार. तर पहिली पोझिशन बघूया, म्हणजे ऑफ स्टेट. जेव्हा सिस्टम काहीच काम करत नसते तेव्हा हा व्हॉल्व्ह हवेचा रस्ता ब्लॉक करतो, म्हणजे कॉम्प्रेस्ड हवा सिलेंडरपर्यंत पोहोचतच नाही. उलट सिलेंडरमध्ये जी काही हवा अडकलेली असेल ती बाहेर काढली जाते. यामुळे स्प्रिंग आरामात पिस्टनला मागे खेचू शकते. आता बघा दुसरी पोझिशन, ऑन स्टेट. जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा हा व्हॉल्व्ह लगेच शिफ्ट होतो. आता इनपुट पोर्ट थेट आउटपुट पोर्टला जोडला जातो आणि हवेसाठी एक सरळ रस्ता तयार होतो. हवा सिलेंडरमध्ये जाते आणि ॲक्शन सुरू होते, अगदी जसं काही ग्रीन सिग्नल मिळालाय. चला तर मग आता हे सगळं एकत्र कसं काम करतं ते बघूया. म्हणजे हा व्हॉल्व्ह आणि सिलेंडर मिळून एक पूर्ण सर्किट कसं बनवतात आणि टास्क कसा पूर्ण करतात ते पाहू. तर मग प्रश्न हा आहे की हे सगळं कनेक्ट होऊन एक काम कसं पार पाडतं. म्हणजे हे 2 कंपोनंट्स मिळून एक फंक्शनल सिस्टम कशी तयार होते. चला याचं पूर्ण सायकल बघूया. पहिली स्टेप, सिस्टम रेडी आहे. पुश बटन दाबलेलं नाहीये, त्यामुळे व्हॉल्व्हने हवेचा रस्ता ब्लॉक केलाय आणि स्प्रिंगमुळे सिलेंडर आपल्या मूळ जागेवर म्हणजे मागे खेचलेल्या स्थितीत आहे. सगळं शांत, पुढच्या कमांडची वाट बघते. आणि आता स्टेप 2, ॲक्शन. जसंही पुश बटन दाबलं जातं व्हॉल्व्ह लगेच शिफ्ट होतो. तो कॉम्प्रेस्ड हवेला सिलेंडरकडे पाठवतो. आणि मग काय, पिस्टन वेगाने पुढे जातो, म्हणजेच फॉरवर्ड स्ट्रोक A+ होतो. एका सेकंदात सगळं घडतं. आणि तिसरी स्टेप, रिटर्न. पुश बटन रिलीज करताच व्हॉल्व्ह परत आपल्या मूळ जागेवर येतो आणि हवेचा सप्लाय कट करतो. आता स्प्रिंगला चान्स मिळतो आणि ती पिस्टनला परत मागे ढकलते, म्हणजेच रिटर्न स्ट्रोक A. आणि बस, सिस्टम परत एकदा पुढच्या कामासाठी तयार आहे. तर या सगळ्यामधून आपल्याला काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. पहिलं म्हणजे सिंगल ॲक्टिंग सिलेंडर फक्त एका दिशेने जाण्यासाठी हवेची ताकद वापरतात. दुसरं, परत येण्यासाठी त्यांना फक्त स्प्रिंग लागते, वेगळी पॉवर नाही. तिसरं,
ह्या सगळ्याला कंट्रोल करतो तो 3x2 वे व्हॉल्व्ह. आणि चौथं, ह्या सगळ्यामुळे आपल्याला एक सोपी पुश अँड रिसेट लिनियर मोशन मिळते. सोपं आणि सरळ. आता जेव्हा आपल्याला हे सगळं मेकॅनिझम कळलं आहे तेव्हा एक विचार नक्कीच मनात येतो. ही इतकी सोपी पण एवढी प्रभावी सिस्टम आपल्या आजूबाजूच्या जगात रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये कुठे कुठे काम करत असेल? पुश आणि ऑटोमॅटिक रिटर्न हे साधं तत्व कितीतरी मशीनचा आधार असेल नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.